हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कधी कधी कळत किंवा नकळत आपण एकाच गोष्टीत अडकून पडतो. रोजच्या दिवसाची सुरुवात एकाच रुटीननी होते आणि त्याच रुटीननी मग शेवट होतो. कधी कधी आपण आपल्या रुटीनमध्ये इतके अडकून जातो की आपण आपली खरी ओळखच विसरून जातो. हळूहळू वारंवार तेच ते काम करून असं वाटायला लागतं की हे तर काम कुणीही करू शकतं आणि हळूहळू आपण आपली स्वतःच व्हॅल्यू कमी करायला लागतो. आपल्याला आपल्यापेक्षा इतर जास्त केपेबल आहेत असं वाटायला लागतं. आजच्या या सोशल मीडियाच्या युगात आपण कॉन्स्टंटली आपल्याला दुसऱ्यांसोबत कम्पेअर करत असतो. जेव्हा आपल्याला दुसरे आपल्याला ज्या पाहिजे असतात त्या गोष्टी अचीव्ह करताना दिसतात, तेव्हा आपल्याला आपण कुठेतरी मागे पडत आहोत असं फिलिंग यायला लागतं आणि आपला सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ इस्टीम हा हळूहळू कमी व्हायला लागतो. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर असे वाटणे साहजिकच आहे, पण जेव्हा असे फिलिंग्स यायला लागतात तेव्हा थोडंसं थांबायला पाहिजे. जरा वेळ थांबून तुम्ही तुमच्या एबिलिटीजला, तुम्ही दिवसभराच्या छोट्या छोट्या गोष्टी अचीव्ह करता त्यांना, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींना, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना एप्रिशिएट करायला पाहिजे. आपल्याजवळ काय नाही आहे याच्यावर फोकस करण्याच्या ऐवजी आपल्याजवळ काय आहे यावर फोकस करायला पाहिजे. आपला दृष्टिकोन हा अतिशय महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण आपला माइंडसेट कृतज्ञतेकडे वळवतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील पॉझिटिव्ह गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला अगदी आतून एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह वाटू शकतं. आपल्याजवळ असणाऱ्या ॲबिलिटीज आणि स्ट्रेंथचं ॲप्रिसिएशन केलं आणि ग्रेटफुल राहिल्याने आपण कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशनमधून अगदी सहजपणे बाहेर येऊ शकतो किंवा कुठल्याही चॅलेंजेसवर मात करू शकतो. आपल्याला जर एखादी नवीन गोष्ट अचीव्ह करायची असेल तर ते अचीव्ह करण्याचं बळ सुद्धा आपल्याला मिळू शकतं. जेव्हा आपण ग्रेटफुल राहतो तेव्हा आपण कॉन्फिडंट राहतो. आपण हे बघू शकतो की आपल्या आयुष्यात आपण काय प्रोग्रेस करू शकतो. आपण मोठमोठी स्वप्न पाहू शकतो, स्वतःसाठी एक पॉझिटिव्ह विजन तयार करू शकतो आणि हे विजन कसं अचीव्ह करायचं याचं प्लॅनिंग करू शकतो आणि तशाच प्रकारचे मॅनिफेस्टेशन्स आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो. त्यामुळे सगळेजण म्हणतात की बीइंग ग्रेटफुल इज द फर्स्ट स्टेप ऑफ मॅनिफेस्टिंग अबंडन्स. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रोग्रेसिव्ह राहायचंय, सक्सेसफुल राहायचंय तर ग्रेटफुल राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे एखादी सुंदर कला असू शकते, त्याला तुम्ही एप्रिशिएट करू शकता. तुम्ही सुंदर कुकिंग करत असाल, त्याला तुम्ही एप्रिशिएट करू शकता. आपण बाहेर पडतो, निसर्गात सुंदर गोष्टी बघतो, त्याला सुद्धा आपण एप्रिशिएट करू शकतो, थँक्यू म्हणू शकतो. हे वर्ड्स मॅजिकल आहेत. यामुळे आयुष्यात मॅजिक घडून येऊ शकतं. आजवर तुम्ही जे काही अचीव्ह केलेलं आहे त्याच्यासाठी ग्रेटफुल राहा. आपल्याला या ब्रह्मांडाने भरपूर काही दिलेलं आहे. जितके आपण चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू तितकेच चांगलं आपल्या आयुष्यात होईल. हे ब्रह्मांड तुम्हाला अजून अधिक देण्यासाठी तयार आहात. तेव्हा ग्रेटफुल राहा, थँक्यू राहा आणि रिसिव्हिंग राहा.